हॅलो, माझं नाव अभिषेक गोरे आहे. मी आत्ता रिसेंटली BNYमध्ये प्लेस झालेलो आहे. तर मी कोर्टवेब क्लासला होतो. तर कोर्टवेब क्लासची जर्नी माझी की मी फर्स्ट इयरला कोर्टवेबला जेव्हा आलो, तर मी सब्जेक्टचे क्लास वगैरे असे जस्ट आपण बेसिक लावणार होतो. पण नंतर काय आलं की कोडिंगचे क्लासेस पण असतात. प्रोग्रॅमिंग लावायची अशी एक लँग्वेज पण असते की ज्यात आपण म्हणजे खूप सारे लँग्वेज असतात. तर मग मी जेव्हा आलो तर मराठी लँग्वेजमध्ये एक म्हणजे आपल्याला फॅमिलियर पडतं आणि शशी सर एवढे मस्त मराठीमध्ये समजत होते की म्हणजे ते जस्ट की सरांनी एकदा समजवलं की ते परत असं कुठे वाचायची गरज नाही किंवा एक्स्ट्रा क्लास लावायची गरज नाही. तर मी माझी फर्स्ट बॅच माझी सी होती, मी ती ऑनलाईन झाली होती. आणि मग सी नंतर मग मी जावा DSA अँड ऑल मी सगळं करत गेलो. तर मग त्याच्यामध्ये कोर्टवेबमध्ये असे खूप सारे हे पण होते प्लॅटफॉर्म्स क्रिएट केलेले सुपर एक्सचे. आणि मला खूप युजफुल ठरलं की म्हणजे प्रोजेक्ट्स कसे क्रिएट करायचे. बिकॉज कोडिंगमध्ये ओके की म्हणजे त्यांचे म्हणजे आपले सरांचे प्रॅक्टिकल्स वगैरे असायचे. सचिन सर वगैरे प्रॅक्टिकल शेड्यूल करायचे. एवढे असाइनमेंट मी सॉल्व केले म्हणजे की एवढे कोड सॉल्व केले की माझा म्हणजे मी एक कोड म्हणजे मी प्रत्येक लँग्वेजेसमध्ये एकदम मस्त करू शकत होतो. तर मग सुपर एक सारखा प्लॅटफॉर्म आला की ज्यात मग प्रोजेक्ट्स कसे डेव्हलप करायचे. आणि मग सुपर एक्स नंतर अजून एक होता IoTमध्ये. तर IoTमध्ये मला हार्डवेअर म्हणजे आता मी CS चा मुलगा आहे, तर मग मला IoTबद्दल एवढं हार्डवेअरबद्दल माहीत नव्हतं. पण मग त्याच्यामध्ये प्रमोद सरांनी खूप हेल्प केली की म्हणजे प्रत्येक गोष्ट सांगितली की हार्डवेअर वगैरे कसं जॉईन करायचं, रास्पबेरी पाय अँड ऑल. तर मला एवढं ते प्लॅटफॉर्म हेल्पफुल ठरलं. आणि त्यांच्या याच्यावर मी इंटरव्ह्यू एवढा मस्त दिला की मी आत्ता BNYमध्ये प्लेस्ड आहे.